आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे? एखादा माणूस, एखादी परिस्थिती, की आपल्या नशिबाने आपल्याला दिलेल्या अडचणी? आपल्या मनात येणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं एका प्राचीन कथेत दडलेली आहेत. ही कथा फक्त एक कहाणी नाही, तर तुमच्यातील सर्वात मोठ्या शत्रूवर विजय कसा मिळवायचा हे शिकवणारी एक गहन शिकवण आहे. ही कथा आपल्याला श्री गणेश पुराण या महान ग्रंथातून मिळते. जर तुम्हाला हे रहस्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रेरक कथांसाठी ध्येयदृष्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकेकाळी इंद्राने शिवाचे ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिव क्रोधित झाले आणि त्यांच्या कपाळावर घामाचा एक थेंब तयार झाला. याच घामाच्या थेंबातून एक भयानक राक्षस जन्माला आला. त्याचे नाव होते मत्सरासुर. त्याचा चेहरा माशासारखा होता आणि त्याच्या शरीरावर मत्सराचे प्रतीक म्हणून डोळ्यांची रचना होती. जन्माला आल्यावरच त्याने सर्व जगाला त्रास देण्यास सुरुवात केली. तो इतका अहंकारी आणि गर्विष्ठ झाला की त्याला वाटले की तो सर्व देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याने इंद्राला हरवून स्वर्गावरही कब्जा केला. मत्सरसुराने प्रचंड शक्ती मिळवली, पण त्याचा अहंकारही तितकाच वाढत गेला. तो इतरांवर राज्य करू लागला, त्यांना त्रास देऊ लागला आणि प्रत्येक गोष्टीवर फक्त आपलाच अधिकार आहे असे त्याला वाटू लागले. त्याच्या अहंकारामुळे त्याचे राज्य आणि त्याची शक्ती विनाशकारी बनली. असुराच्या अहंकारामुळे देव आणि ऋषीमुनी त्रस्त झाले. त्यांनी गणपतीची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन गणपती वक्रतुंड रूपात प्रगट झाले. वक्रतुंड या शब्दाचा अर्थ असा आहे की वक्राकार असलेली सोंड. त्यांनी सिंहासनावर आरूढ होऊन मत्सरसुराच्या अहंकाराला हरवण्यासाठी युद्ध सुरू केले. तुम्ही विचार करत असाल, गणपतीने त्याला कसे हरवले? त्यांनी त्याला तलवारीने मारले नाही किंवा बाणांनी जखमीही केले नाही. त्यांनी आपले वक्राकार तोंड उघडून मत्सरसुराला आपल्या सोंडेत पकडून गिळून टाकले. वक्रतुंड हे बुद्धिमत्ता आणि नम्रतेचं प्रतीक आहे. गणपतीचे हे कार्य आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देते. मत्सरसुराला मारण्याऐवजी गणपतीने त्याला गिळून टाकले आणि हे सिद्ध केले की आपल्याला आपल्या अहंकाराला पूर्ण संपवायचे नाही, तर त्याला योग्य मार्गाने नियंत्रित करायचे आहे. वक्रतुंड हे गणपतीचे असे रूप आहे जे आपल्याला शिकवते की खरी ताकद फक्त बुद्धिमत्ता आणि नम्रतेत असते. त्यांची वक्राकार सोंड ही जीवनातील वळणे, चढ उतार शांत आणि संयमाने आणि बुद्धिमत्तेने हाताळण्याची क्षमता दर्शवते. म्हणूनच वक्रतुंड हे नम्रता, लवचिकता आणि आत्मनियंत्रणाचे सर्वोच्च प्रतीक आहे. तुमच्यातील मत्सरसुरावर विजय कसा मिळवाल? ज्याप्रमाणे गणपतीने मत्सरसुराला गिळून टाकले, त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या अहंकाराच्या नकारात्मक भावनांना स्वीकारून त्यांना सकारात्मक ऊर्जेत बदलावे लागेल. जेव्हा तुमच्या मनात मी सर्वात चांगला आहे असा मत्सरासूर जागा होतो, तेव्हा लगेचच आपल्यातील वक्रतुंडाला आठवा. तुमचे मन शांत करा आणि तुमच्या यशाचे श्रेय एकट्याने न घेता इतरांनाही द्या. जेव्हा मी कधीही चुकू शकत नाही अशी गर्वाची भावना तुमच्या मनात येईल, तेव्हा आपल्यातील वक्रतुंडाची बुद्धी वापरून तुमची चूक प्रामाणिकपणे मान्य करा आणि त्यातून शिका. जेव्हा तुम्हाला कोणाचा मत्सर वाटतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मेहनतीचे मनापासून कौतुक करा. मत्सराला गिळून वक्रतुंडाप्रमाणे नम्र आणि विशाल व्हा. आजपासून आपण आपल्यातील मत्सरासुराला ओळखूया आणि त्याला गिळून टाकून आपल्यातील वक्रतुंड स्वरूपाला जागे करूया. तुम्ही तुमच्या अहंकारावर विजय मिळवण्यासाठी कोणती पहिली पायरी उचलणार आहात हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि लहान मुलांनाही जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही मौल्यवान शिकवण मिळेल. गणपती बाप्पा मोरया. रामकृष्ण हरी.